वॉन्टेड कापायचंय गुन्हेगारी विश्वातला परवलीचा शब्द। हा शब्द वापरतो कोण तर फरार असलेले आरोपी, ज्यांना वॉन्टेड असताना पोलिसांपासून लपत वेळ काढायचा असतो, त्यांना वॉन्टेड कापायचं असतं। आता हा परवलीचा शब्द आत्ताच का आठवला तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वॉन्टेड कापण्यासाठी आरोपींनी बीड, संभाजीनगर, पुणे, भिवंडी, गुजरात आणि पुन्हा पुणे असा प्रवास केला। हत्या आणि खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी असलेला सुदर्शन गुले, त्याचा साथीदार सुधीर सांगळे यांना पुण्यातूनच ताब्यात घेण्यात आलं, तर आका म्हणून चर्चेत असलेला वाल्मिक कराड पुण्यातच सीआयडी पुढे सरेंडर झाला। त्याआधी कराड पुण्यातच होता असंही सांगितलं गेलं। थोडक्यात काय तर संतोष देशमुख प्रकरणातल्या 3 आरोपींचं कनेक्शन सापडलं पुण्यात। हे आरोपी पुण्यात लपले होते वॉन्टेड कापायला। संतोष देशमुख हत्या प्रकरण, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण या तिन्ही गंभीर प्रकरणांमध्ये पुणे हा कॉमन पॉइंट आहे। कधी आरोपी पुण्याचे होते तर कधी आरोपींनी हत्या करण्याआधी किंवा हत्या केल्यानंतर सेफ प्लेस म्हणून पुण्याचा वापर केला। एका बाजूला पुण्यात कोयता गँगची दहशत आहे, अपघात, मारामाऱ्या, हत्या अशा किरकोळ वाटाव्यात या स्पीडनं बातम्या येत आहेत। अशात पुणे हे गुन्हेगारांसाठी सेफ जागा म्हणून पुढे येतंय। पण पुणेच का तर पुण्याचा इतिहास आणि पुण्याचा भूगोल नेमकं कसं पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे हे बालेवाडीमध्ये सापडले तर वाल्मिक कराडनं पुण्यात सरेंडर केलं। हा झाला वर्तमान। पण पुणेच का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सुरुवात मात्र इतिहासापासून करावी लागते। पुण्यातली गुन्हेगारी किती जुनी, पुण्यातल्या टोळी युद्धाचा इतिहास काय हे सांगणारा व्हिडिओ बोलबिडून केला आहे। त्यामुळे आपण येऊया थेट मुद्द्यावर, इतिहासावर। 24 ऑक्टोबर 1992 ला पुण्याच्या कल्याणीनगर भागात पोलिसांनी छापा टाकला। यामध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं। त्याचं नाव पिहू खान। अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये पिहू खान सहभागी होता। कित्येक गुन्ह्यांमध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते। वॉन्टेड कापायला खान पुण्यात आला, लपला आणि पुण्यातच सापडला। या खानचं गुन्हेगारीचं क्षेत्र आंतरराष्ट्रीय। त्याचा आका दाऊद इब्राहिम, पण तो लपला कुठे तर पुण्यात। गोष्ट एका पिहू खानची नाही, अरुण गवळी, करीम लाला, छोटा राजन अशी प्रत्येक टोळीची माणसं पुण्यात होती। साहजिकच मुंबईच्या अंडरवर्ल्डसाठी पोलिसांपासून लपायचं आश्रयस्थान होतं पुणे। पण पुढे जाऊन हेच पुणे गुन्हेगारीसाठी ओळखलं जाऊ लागलं। मुंबईच्या आकांच्या सावलीत तयार झालेले गुन्हेगार स्वतः आका होण्या इतके मोठे झाले। खून पडू लागले, आरोपी फरार होऊ लागले आणि मग पुण्यातल्या आरोपींना वॉन्टेड कापायला पुण्याबाहेरची ठिकाणं शोधावी लागली। पुण्यातल्या शूटर्सनं सातारा, नगर आणि कोल्हापूरमधली काही ठिकाणं हेरली। ठराविक टोळ्यांचे ठराविक अड्डे तयार झाले। पुण्यातले गुन्हेगारच वॉन्टेड कापायला पुण्याबाहेर जायला लागल्यानं बाहेरच्या गुन्हेगारांसाठी पुणे हे आश्रयस्थान होणं कठीण बनलं। पण म्हणून पुण्यात लपणं थांबलं नाही। तेव्हा निर्जन असणाऱ्या पिंपरी चिंचवड सारख्या भागांचा आधार घेतला जाऊ लागला। मुळशी, मावळमध्ये गुन्हेगारांनी लपायच्या जागा बनवल्या। मुंबईतल्या गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर पुण्यातल्या बऱ्याच कंपन्या चालत असल्यानं पुण्यात डॉन लोकांची माणसं आपलं बस्तान बसवत होती, निवांत राहत होते। यातले काही पकडले गेले, काही पसार झाले आणि काही शेवटपर्यंतही राहिले। पण हा होता इतिहास। अजूनही पुण्यात गुन्हेगार लपतात याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भूगोल, पुण्याचा भूगोल। पूर्वीचं पुणे येरवडा, स्वारगेट, बंड गार्डन अशा पोलीस स्टेशन्स पुरतं मर्यादित होतं। गुन्हेगारीचं वर्तुळ सुद्धा याच परिघातलं। त्यामुळे गुन्हेगार कोण, त्याची माणसं कोण, त्याचा आका कोण या सगळ्याची माहिती पोलिसांकडे असायची। तेव्हा गुन्हेगारांचा मेन फोकस हा मुंबईकडे होता। पुणे तेव्हा बऱ्यापैकी नंबरकारांचं शहर होतं। पण भूगोलात झालेला बदल पुण्याचंच नाही तर महाराष्ट्राचं भविष्य बदलून गेला। पुण्याचा विस्तार वाढला आणि पिक्चरमध्ये आल्या जमिनी। या जमिनीच्या मालकीवरून गुन्हेगारींना असा स्पीड पकडला की जमिनींमुळे फोफावलेल्या गुन्हेगारीवर पिक्चर निघाला। असो तर या जमिनीच्या नादात पुण्यातली गुन्हेगारी प्रचंड वाढली। आपली दहशत जास्तीत जास्त भागावर असावी असं प्रत्येक टोळीला वाटायला लागलं। साहजिकच यासाठी मुंबईची मदत घेतली जाऊ लागली आणि लपण्याची जागा या पलीकडे मुंबईचा पुण्यातला इंटरेस्ट वाढला। पुणे विस्तारलं, गुन्हेगारीच्या विस्ताराला सोबत घेऊन। जमिनी संपल्या आणि पुण्याची बकलताई संपली। पण विस्तारलेल्या भूगोलानं महाराष्ट्रातल्या कित्येक गुन्हेगारांना परफेक्ट डेस्टिनेशन तयार करून दिलं। आता सध्याचं पुणे बघितलं तर पार मावळापासून मुळशीपर्यंत सगळीकडे गर्दी। जी ठिकाणं आधी पुण्याबाहेरची म्हणून ओळखली जायची तिथं आता टाउनशिप उभ्या राहिल्यात।
एका मजल्यावर 8 फ्लॅट, एका सोसायटीच्या 8 विंग आणि अशा 8 सोसायट्यांची एक टाउनशिप. पुण्याच्या 4 कोपऱ्यांना अशा प्रत्येकी 4 पकडून चला. यावरून अंदाज येतो पुण्याचा भूगोल गुन्हेगारांना लपण्यासाठी कशी मदत करतो ते. कारण इथं गर्दी एवढी वाढली की माणूस लपला असला किंवा राहिला असला तरी कळणं अवघड. पुण्याचा विस्तार, वाढलेलं शहरीकरण यामुळे गर्दीत मिसळून जायला पुणे सेफ ठिकाण ठरू लागलं. पुण्याचा भूगोल आणखी एका बाबतीत फायद्याचा ठरला. पुण्यातून बाहेर पडायचे मार्ग. आधीच पुण्यातल्या गुन्हेगारांनी नगर, सातारा, कोल्हापूर अशा शेजारच्या जिल्ह्यांना टॅप केलं होतं. आता पुण्याबाहेरच्या गुन्हेगारांच्या नजरेतून सुद्धा ही गोष्ट सुटली नाही. पुण्यात फास आवळला गेलाच तर पुण्यातून बाहेर लवकर पडता येतं. त्यामुळं पुणे हे लपण्यासाठीचं हब बनून जातं. त्याचा वापर फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर सगळ्या देशभरातले गुन्हेगार करतात. मग अगदी राजन गँग पासून आत्ताच्या बिष्णोईच्या टोळीपर्यंत पुण्याच्या भूगोलामुळे इतिहास वर्तमानातही कायम राहिला. या सगळ्याला आणखी एक अँगल आहे, राजकीय आश्रयाचा. पुण्याचा विस्तारलेला भूगोल आणि पुण्याचं वाढतं महत्त्व बघता इथं प्रत्येक राजकीय नेत्याचं घर आहे. पुण्यातले ज्येष्ठ पत्रकार सांगतात की फक्त नेतेच नाहीत तर साध्या ग्रामपंचायत सदस्याचं सुद्धा पुण्यात घर असतंय. साहजिकच आपल्या भागातल्या कुणाकडे कसा आश्रय मिळू शकतो याचा परफेक्ट अंदाज गुन्हेगारांना असतो. अगदी संतोष देशमुख प्रकरणात सुद्धा गुन्हेनं भिवंडीमध्ये बीडमधल्या व्यक्तीकडे आश्रय मागायचा प्रयत्न केला होता, पण त्याला जागा नाकारली गेली आणि तो अडकला. पण पुण्यात हा पॅटर्न यशस्वी झाला का याचं उत्तर अजून तरी मिळालेलं नाही. त्यामुळं राजकीय आश्रयाचा तयार झालेला पॅसेज आणि ओळखीच्या लोकांमुळे मिळू शकणारी जागा यात पुणे परफेक्ट बसतं. जागा लपण्यासाठी मोठ्या असतात आणि पळून जाण्यासाठी सोप्या. पुणे लपण्यासाठी निवडलं जातं कारण मुंबईतली गुन्हेगारी टप्प्यात आली असली तरी पुण्यातली गुन्हेगारी फॉर्मात आहे. इथं बाहेरच्या आकांना नवी पिढी घडवायला मिळते. त्यामुळं हे नंबरकारी लोक आपलं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी प्रसंगी धोका पत्करून जागा मिळवून देतात. हा पुण्याचा भूगोल इतका डेंजर आहे की पुण्यातले गुन्हेगार सुद्धा पुण्यातच लपू शकतात. शरद मोहोळ हत्या प्रकरणातले काही आरोपी सुद्धा पुण्यातच सापडले होते, ते याच विस्तारलेल्या भूगोलामुळं. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सरेंडर व्हायच्या आधी पुण्यातच होता अशी माहिती पुढे येते. कृष्णा आंधळे पैसे घेण्यासाठी पुण्यातच आला होता, पण पुण्यात तो कुणाकडे आला होता, त्याला पैसे कोण देणार होतं याची माहिती समोर येणं बाकी आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे बालेवाडीमध्ये नक्की कुणाकडे आले होते हे सुद्धा अजून गुलदस्त्यातच आहे. बीडच्या या प्रकरणाचं नेमकं पुणे कनेक्शन अजून पूर्ण उलगडलं नसलं तरी डी कंपनी ते घुले लपण्यासाठी एक जागा सेफ ठरत आली आहे, पुणे.